प्रेम म्हणजे काय? नाथबाबा सांगतात एक रहस्य. भक्तांनो, आज आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत जी ऐकल्यानंतर कदाचित तुमचा प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल. ही गोष्ट आहे एका तरुणाची. तो तरुण खूप चांगला होता, मनाने स्वच्छ आणि प्रेमावर प्रचंड विश्वास ठेवणारा. त्याने एका व्यक्तीवर मनापासून प्रेम केलं, इतकं प्रेम की त्याला वाटायचे ही व्यक्ती माझ्या आयुष्याची सर्व काही आहे. तो तिच्यासाठी सर्व काही करायला तयार होता. स्वतःचे सुख, स्वतःचे स्वप्न, सर्व काही त्याने बाजूला ठेवले. पण एक दिवस अचानक त्याच्या आयुष्यात काहीतरी घडले ज्यावर त्याने सर्वात जास्त प्रेम केले. ती व्यक्तीच त्याला सोडून गेली. एका क्षणात त्याचे संपूर्ण जग तुटले. रात्रभर तो रडत बसायचा, देवाला विचारायचा, मी एवढे प्रेम केलं तरी माझ्या बरोबरच असे का झाले? त्याच्या मनात राग होता, दुःख होते आणि एक मोठा प्रश्न होता, खरंच प्रेम म्हणजे काय? एक दिवस पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत तो एका डोंगरावरती गेला. त्या डोंगरावर एक प्राचीन गुफा होती, जेथे लोक म्हणायचे तेथे नाथबाबांचे ध्यान असते. तो गुहेसमोर बसला आणि रडत रडत म्हणाला, नाथबाबा, जर तुम्ही खरे असाल तर मला सांगा, प्रेम म्हणजे नेमके काय? थोडा वेळ पूर्ण शांतता होती. वारा सुद्धा जणू थांबला होता आणि अचानक त्याच्या कानात एक आवाज आला. तो आवाज खूप शांत होता पण खूप शक्तिशाली देखील होता. तो आवाज म्हणाला, भक्ता, तू ज्याला प्रेम समजत होतास ते प्रेम नव्हते. तो तरुण घाबरला. तो आवाज आजूबाजूला पाहू लागला पण तिथे कोणीच नव्हते. पुन्हा तो आवाज आला, जेथे अपेक्षा असते, जेथे मला मिळाले पाहिजे असा विचार असतो ते प्रेम नसते, तो फक्त मोह असतो. तो तरुण शांतपणे ऐकत होता. आवाज पुढे म्हणाला, खरे प्रेम म्हणजे कोणाला पकडून ठेवणे नाही तर त्याला मुक्त करणे आहे. खरे प्रेम म्हणजे समोरची व्यक्ती आपल्या सोबत नसली तरी तिच्या सुखासाठी मनापासून प्रार्थना करणे होय. आणि भक्त, जगात सर्वात मोठे प्रेम कोणते आहे माहिती आहे का? तो तरुण हळू आवाजात म्हणाला, कोणते बाबा? आवाज म्हणाला, परमेश्वरावरचे प्रेम. कारण माणसं बदलतात, परिस्थिती बदलते, पण परमेश्वराचे प्रेम कधीही बदलत नाही. त्या क्षणी त्या तरुणाच्या डोळ्यात अश्रू होते, पण या वेळेस ते अश्रू दुःखाचे नव्हते, ते समजल्याचे अश्रू होते. त्याला समजले, तो आजपर्यंत प्रेम मागत होता, पण खरे प्रेम म्हणजे देणे असते. त्या दिवसानंतर त्या तरुणाचे आयुष्य पूर्णपणे बदलले. तो सर्वांवरती प्रेम करू लागला, पण कोणाकडून काही अपेक्षा ठेवली नाही. आणि भक्तांनो, नाथबाबा आज तुम्हालाही एक गोष्ट सांगू इच्छितात. जर प्रेम करायचे असेल स्वार्थाशिवाय करा आणि सर्वात मोठे प्रेम परमेश्वरावरतीच करा, कारण ते प्रेम कधीही तुटत नाही. म्हणून लक्षात ठेवा, जगात लोक येतील, लोक जातील, पण ज्यांच्या मनात परमेश्वरावरचं प्रेम आहे तो माणूस कधी एकटा राहत नाही. अलख निरंजन. आदेश ओम चैतन्य नवनाथाय नमः. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य श्री बड़े बाबाय नमः. ओम चैतन्य श्री कानिफनाथाय नमः. अलख